आपण ज्यांना रोज पाहतो ना, त्यांच्यासोबतचा शेवटचा दिवस कधी असेल हे आपल्याला कधीच कळत नाही. नंतर बोलू, नंतर भेटू, उद्या फोन करेन. पण आयुष्याला नंतर हा शब्द माहितीच नसेल तर? एक दिवस कोणतीही पूर्वसूचना न देता तुमच्यापैकी एक जण आधी निघून जाईल. मग दुसऱ्याला कळेल की शांतता किती कर्कश असते. पलंग खूप मोठा वाटेल, रात्र खूप लांब वाटेल आणि आठवणींनी भरलेलं घर अचानक रिकामं वाटू लागेल. तेव्हा जाणवेल की ज्यांच्यासोबत आपण इतकी वर्ष होतो त्यांच्यासोबत अजून थोडं हसता आलं असतं तर, अजून थोडं बोलता आलं असतं तर, अजून एखादी मिठी मारता आली असती तर. पण वेळ निघून गेलेली असेल. म्हातारपण म्हणजे फक्त केस पांढरं होणं नाही, तर आठवणींच्या गर्दीत माणसांची कमी जाणवायला लागणं. म्हणून आत्ताच आपल्या माणसांना थोडा वेळ द्या. त्यांच्यासोबत गप्पा मारा, त्यांच्यासोबत चहा घ्या, उगाच छोट्या गोष्टींवरून हसा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम करायला कंजूसी करू नका. आत्ताच भेटा, फोन करा आणि सांगा तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. कारण एक दिवस एक जागा कायमची रिकामी होईल आणि मग मनात फक्त एकच विचार येईल, अजून थोडं बोलायला हवं होतं. माणसं जातात पण त्यांनी दिलेलं प्रेम कायम आपल्यासोबत राहतं. म्हणून माणसं जपा. आणि हो, तुमच्या माणसांसाठी नंतर ठेवू नका, आजच बोलून घ्या.